नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। निश्चितच मित्रांनो, पाठीमागे जे शेवंती पीक पाहता, निश्चितच शेवंती उत्पादक शेतकरी आहात आणि निश्चितच आता चांगल्या पद्धतीमध्ये फुलांची साईज होणं, फुगवण होणं, निश्चितच वजन सुद्धा वाढलं पाहिजे। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी निश्चितच काय देणं गरजेचं आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ। तर निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। निश्चितच मित्रांनो, तुम्ही शेवंती पीक पाहता, तर शेवंती पिकाला फुलाचे साईज, वजन वाढलं पाहिजे, त्यासाठी एक महत्त्वाची फवारणी सुद्धा आहे आणि एक महत्त्वाचं खालून ड्रिप शेड्यूल सुद्धा आहे। तर पहिलं फवारणी व्यवस्थापन करताना या ठिकाणी तुम्ही गोदरेजचं डबल या ठिकाणी फुगवणीसाठी वापरू शकता। फुगवणीसाठी वापरत असताना गोदरेजचं डबल 1 ml प्रति लिटर, त्याचबरोबर कॅल्शियम बोरॉन या ठिकाणी जर वापरलं तर फुलाची शायनिंग, चकाकी, काळोखी चांगल्यापणे राहणार आहे आणि वजन सुद्धा वाढणार आहे। हा पहिला महत्त्वाचा स्प्रे झाला। दुसरी गोष्ट आहे की या ठिकाणी आपल्याला आळवणी करायची किंवा आपण ड्रिप शेड्यूल सुद्धा म्हणतोय। तर ड्रिप शेड्यूल करत असताना या ठिकाणी 13-0-45 असेल किंवा 0-52-34 आहे, हे आलटून पालटून साधारणपणे एकरी 5 किलो द्यायचे। आज जर 52-34 5 किलो दिलं तर पुढील शेड्यूलमध्ये 13-0-45 5 किलो। हे सर्व करत असताना आपण देतोय खरं, पण ते आपटेक सुद्धा होते का, त्यामुळे ते सुद्धा बघणं गरजेचं आहे। म्हणून या ठिकाणी मार्केटमध्ये के आपटेकचे बॅक्टेरिया आहेत, ते सुद्धा आपल्याला के आपटेक असेल किंवा PSB आपटेक आहे, ते सुद्धा आपल्याला अधूनमधून देणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे ते प्रत्येक वेळी शक्यतो शेड्यूल ठेवा, म्हणजे त्याचं सुद्धा आपल्याला परफेक्टली प्लॅनिंग मिळेल, त्या पद्धतीमध्ये नियोजन करा आणि त्या पद्धतीमध्ये आपल्याला शेड्यूल ठेवायचं। तर शक्यतो हे जे सांगितलेल्या सर्व गोष्टी आहेत ते तुमच्या लक्षात आल्या असेल। एक फवारणीचं शेड्यूल आहे, त्या ठिकाणी डबल कॅल्शियम बोरॉन आणि स्टिकर किंवा सिलिकॉन हे आपल्याला फवारणीच्या माध्यमातून ड्रिप सिस्टीम असेल तर ड्रिप सिस्टीमला 52-34 असेल किंवा 13-0-45 आहे, अधूनमधून म्हणजे एकदा 52-34 आहे तर 13-0-45 हे आलटून पलटून द्यायचे। आणि आपटेक होण्यासाठी या ठिकाणी PSB KMPचे बॅक्टेरिया आहेत, ते सुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकतो। म्हणजे ह्या पद्धतीमध्ये प्लॅनिंग करा की जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा निश्चितच चांगल्या पद्धतीने होईल। निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा आणि विशेष म्हणजे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा। धन्यवाद।